श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. मे महिन्याचा उत्तरार्ध अनेक अर्थाने अतिशय अद्भुत, दुर्मिळ योग आणि महासंयोगाचा ठरत आहे. साडेसाती आणि ढिया प्रभाव असणाऱ्या राशींसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. या 5 राशींच्या मंडळींनी कोणते उपाय अवश्य करावेत ते आज पाहूयात. दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो. फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यात अधिक मास पाळला जातो. अधिक मासाची देवता श्री विष्णू आहेत. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आलेला आहे. रविवार 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. शनीचा दुर्लभ त्रिवेणी महासंयोग. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी हा ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहे. शनिवारी शनी जयंती होत असताना 17 मे 2026 रोजी शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत शनीचे हे गोचर असणार आहे. शनी हा शेवटचा ग्रह मानला गेला असून शेवटच्या रेवती नक्षत्रात शनी प्रवेश करणार आहे. आत्ताच्या घडीला शनी शेवटच्या म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. याच दिवशी अधिक मास सुरू होत आहे. शेवटचा ग्रह शेवटच्या नक्षत्रात गोचर आणि शेवटच्या राशीत विराजमान असणे हा त्रिवेणी योग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शनी जयंतीपासून कमीत कमी अधिक मास आणि शक्य झाले तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत साडेसाती ढिया प्रभाव असणाऱ्यांनी शनी उपासना, शनी उपाय अवश्य करावेत असे म्हटले जाते. कोणत्या 5 राशीवर साडेसाती आणि ढिया प्रभाव सुरू आहे? शनी हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्च प्रतीला नेणारा हा एकच ग्रह आहे. शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा व कटू सत्य उघड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनीची ख्याती आहे. शनी साडेसाती सर्वांनाच परिचित आहे. साडेसाती योग हा शनीचा विशेष अधिकार मानला जातो. शनी मीन राशीत विराजमान असून जून 2027 पर्यंत शनी याच राशीत असणार आहे. कुंभ, मीन आणि मेष या 3 राशीची साडेसाती सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशीवर शनी ढिया सुरू आहे. साडेसाती ढिया प्रभावासह शनी महादशा सुरू असणाऱ्यांनीही हे उपाय करून पाहायला हरकत नाही. शनी जयंती अधिक मासात किमान 5 उपाय अवश्य करा. शनी जयंती शनिवारी येणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे. शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शनी महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनी संबंधित वस्तू, काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे. शनी मंत्राचा जप करावा. शनैश्चर स्तोत्र, शनी चालीसा यांचे पठण करावे. मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते असे सांगितले जाते. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषतः शनिवारी अवश्य करावा. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावे. हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुण वर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनी धामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.